आम्ही कळडिलेचे माणसं आहेत आणि तो कोणाचा असला रगाट पोरगा दण ठोकेलो. आम्ही कळडिलच मत देणार. भाजपला देणार. बरं थांबू. भाजप म्हणजे कळडिल्या घड्याळवाला तर रुपया आलाय का? नाही वय कवा आला? तुम्ही जी ज्यावेळेस 10 वर्ष तुमची सत्ता होती त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते? सध्या जे मनोज जरांगे पाटलांचं जे मराठा आंदोलनाचं जे काही इफेक्ट आहेत त्याचे पण ह्या इलेक्शनमध्ये त्याचे हे काही पडसाद ह्या मतदारसंघामध्ये होतील. रस्ते लाईट पाणी आणि हे आता तर हे आले तर ते तर 5 वर्ष निवडून गेले पण करंजीला आले सुद्धा नाही. हुकुमशाही दडपशाही नको आहे. जातीवाद जरांगेनी पेटवला, फडणवीसनी पेटवला, हे विषय नाही आला. शरद पवारांनी पेटवला. याच्यात राजकारणाचा म्हणजे जातीचा काही संबंध येणार नाही. माणसं जे आहेत ते चांगले सच्चे माणसं निवडून येणार. गावाचं काय आहे? गाव पाहिलं का तुम्ही कसं गाव आहे? म्हणजे सगळ्या रोड सगळ्या गाठपाण्याचे. पक्षाचा काही संबंध नाही. सगळे पक्ष वर जाऊन एक जागी होते तर पक्ष कोणाला बघायचे, माणूस बघून मतदान करायचं. आपण आता आहोत राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून प्राजक्त तनपुरे आणि महायुतीकडून शिवाजीराव कर्डिले विधानसभेच्या खडाजंगीला उतरलेले आहेत. आता या खडाजंगीमध्ये नेमकं कोण बाजी मारणार, विधानसभेचं मैदान कोण मारणार, इथे लोकांचा कौल कुणाला असेल, त्यांचं मत काय, त्यांच्या समस्या काय, अडचणी काय, या सगळ्याबद्दल सविस्तर चर्चा करूयात. त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. चला. काय झालं, काय म्हणत होतात, काय म्हणत होता? काय म्हणत नाही. नाही, आम्ही आता ते म्हणले तुम्ही इथले देत का? काय 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 कळडिले आमचे साहेब आहेत ते. अच्छा आमच्या गावात सेवा केली पण ते मला नाव येत नाही ते बाकीचे. आम्ही कळडिलेचे माणसं आहेत आणि तो कोणाचा असला रगाट पोरगा दण ठोकेलो. आम्ही कळडिलच मत देणार. आमचे ज्यांनी काम केले बर का त्यांचे आम्ही जे जे कार. बाबा कोणाला मत देणार? आपण भाजपला देणार. बर थांबू. हा. मी नाही बाबा. भाजप म्हणजे कळडिल्या ऐकलं ना? कारण आमची पंकजाई फेल केली ना त्याच्यामुळं नाही, तुम्ही वर. तू बोल नको. तर आम्ही भाजपलाच मत करणार. तनपुरे तनपुरे आता निघला. आज आले. तो नाही बोलू. बर. आतापर्यंत जे कार्य केलं का हम्म. तर हे भाजपने केलं. खेडेल्याचा नाही हात पुरला तर मोदीचा हात पुरलेला आहे ना. हे कोण आहे? आम्ही गरीब भाजप माणसं आहेत. भाजपचा मोदी आहे ना. हम्म. मोदीने आम्हाला पैसे तयार केले. हा आतापर्यंत होतं का? घड्याळवाला तर रुपया आलाय का? नाही वय कवा आला? अरे ही जी माफ केली आम्हाला शेतकऱ्याला. शरद पवारांनी नगर जिल्ह्याचा एकही माणूस त्याच्या या माडीत दाखवून द्या. चांगलं हे तर बोल नको. त्याच्याकडे पाणी भिणे आणलंय बोल आम्हाला नका. काय. बोला. Yes, किती विकास झाला गावचा, तालुक्याचा? आतापर्यंत जे आमदार तनपुरे साहेबांनी जे काम केलेले आहेत त्याच्यासारखं दुसरं कोणीही काम केलेलं नाही आतापर्यंत. जे वांबुरी चारीचं हे टप्पा 2 म्हणतात, टप्पा 3 म्हणतात, यांच्या राज्यात का नाही झालं? रस्ते का त्याच्यामुळे- नाही झाले मग? नाही ज्यावेळेस त्यांचं जे म्हणतात का आज आमचा जो पश्चिमी भाग आहे, जो आमचा दुष्काळी भाग आहे, हा कोणावर अवलंबून आहे? आम्ही हे निसर्गावर शेती करतो. हा, ते लोक पाटपाण्याच्या विभागावर शेती करतायत. त्यांना जेव्हा पाटाच पाणी येतं तेव्हा ते शेती करतात आणि आम्ही आमच्या तलावाच्या जे निसर्ग आम्हाला जेवढं पाणी देईल त्याच्यावर आम्ही शेती करतो. हा, म्हणजे हे सांगत आहेत का बुवा आम्ही टप्पा 2ची मंजुरी दिली, आम्ही टप्पा 2ची मंजुरी दिली. तुमच्या कारकिर्दीत होतं तर त्यावेळेस तुम्ही का नाही दिली? तुम्ही जी ज्यावेळेस 10 वर्ष तुमची सत्ता होती त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते? हम्म. आज जे तनपुरे साहेबांनी जे आम्हाला सांगितलं का टप्पा 2ची तुम्हाला मंजुरी पण आलेली आहे, टप्पा 2चं काम पण चालू केलेलं आहे, जे रस्त्याचा विकास आहे किंवा कुठं धार्मिक असन, सार्वजनिक असन, ज्या ठिकाणी मंदिराला सभा मंडपाची गरज आहे किंवा धार्मिक ठिकाणी जे आपण जे म्हणतो का तिथं दावे वगैरे होतात तिथं काहीतरी विकास कामाची केलेली आहेत, ते सगळं तनपुरे साहेबांचं योगदान आहे. काय सांगता यायचं बा? कोण उभं राहिले? आम्ही तर असे राहणारे लोक आलो तर अच्छा. राहिलो. विधानसभेला कोण आहे? सगळ्याला काय मला वाटतं हे होतं काय ना वाटतं. तनपुरे साहेब आहेत, तनपुरे कर्डिले साहेब आहेत. कळडिले तनपुरे आहेत. हा. अच्छा, कोण यायला पाहिजे निवडून? आता काय ते काय सांगता येते? लोकांचं काय कल असेल ते. तुमचा काय कल आहे?
लोकांचं म्हणजे आमचंच ना काय सांगते ते त्याचं काय बर गावचा विकास झाला का कोणाचाच नाही गावचा आम्हाला काहीच नाही अच्छा. गावाचं काय आहे? गाव पाहिलं की तुम्ही कसं गाव आहे बघ हे सगळ्या रोडनी सगळ्या गाठपाण्याची हम्म. गावाचं काही कशी काही नाही गावाचं रस्ते लाईट हा, पाणी आणि हे आता तर हे आले तर ते तर 5 वर्ष निवडून गेले पण करंजीला आले सुद्धा नाही काय म्हणता मामा बरं आहे का हा? काय सुरू आहे काय सुरू आहे सध्या होय काय आता विधानसभा लागली माहित असन हा होय माहिती कोण उभं आहे आपलं कळलेलं आहे हे तंतुळ आहे तनपुरेन करडिले हा कोण यायला पाहिजे निवडून आता मला काय कळायचं कोण जर जास्त मत पडून ते निवडून यायला कोण पाहिजे तुम्हाला कोण पाहिजे आम्हाला कोणतं चालतं तर सारखंच आहे आम्हाला काय तिकडे जायचं तिकडे निवडून आलं तिकडे जायचं आम्ही बर गावात काय विकास झाले का नाही काय नाही गावात आपलं आम्ही दुकानं सोडून नाही इथून जात नाही कुठं बर हा रस्ता लाईट पाणी आहे का व्यवस्थित हा पाणी ते सगळं व्यवस्थित आहे विकास झाला का मग गावाचा गावात विकास झाला का नाही आता गावात आम्ही जातच नाही तर काय कळलं आपल्याला तुम्हाला लबड काय बोलायचं बर 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 आजी काय तुम्हाला माहित असन काय माहिती नाही सर नाही माहिती आता जे आलं ते आहे बघ माहिती आहे. अच्छा हा इकडे कोणी कोण आहे आलं? हा? कोण उभं आहे इकडे माहितीये का कोण बाई तनपुरे करडिले काय माहितीये का समजाच माहिती आहे. आता समजेचे गेले तिथून येऊन गेले का हा बरं मग कोणाला कुणाला मत द्यायचं कोणाला काय ना तर जसं येईन तसं बर 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 हा. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का हा मिळाले मिळाले का हा काय वाटतंय कुणाचं सरकार यायला पाहिजे कोणी आलं तर ते आपले भाऊचे समजेत नाही मला सांगा मतदारसंघात कोणाचं वार आहे सध्या प्राच्यदादा तनपुरेंचं चांगल्यापैकीचं वारं इकडं तरी दिसतंय सध्या. अच्छा तसे दोन्ही पण मातबर चांगले आहेत. मागच्या पंचवार्षिकमध्ये माननीय आमदार कर्डिले साहेब पण त्यांचे पण चांगल्या पद्धतीचे कामं होते. पण सध्याचं जर वातावरण जर पाहिलं तर आणि सध्या जे मनोज दादा पाटलांचं जे मराठा आंदोलनाचं जे काही इफेक्ट आहेत त्याचे पण ह्या इलेक्शनमध्ये त्याचे हे काही पडसाद ह्या मतदारसंघामध्ये होतील. कसं आहे, या मतदारसंघात मराठा फॅक्टर कितपत आहे बरोबर मराठा फॅक्टर खूप चांगल्यापैकीच आहे. तसे सगळ्या कास्टचे आहेत मतदार पण मराठा पण खूप आहेत तसं काय किती प्रभाव पडेल इलेक्शन वरती तसा बऱ्यापैकी पडायला पाहिजे. बऱ्यापैकी मतदाला प्रभाव पडणार. अच्छा हो तुमचं काय मत आहे मराठा आरक्षणाविषयी नाही आरक्षण तर देणं गरजेचं होतं तसं काही नाही माझं मत. किंवा मग समान नागरिक कायदा केला तर मोदी साहेब म्हणतात तो एकदम बेटरच आहे. अच्छा आता कोण यायला पाहिजे निवडून नाही तसं आता तसं सांगू शकत नाही आपण. तालुक्याला कुठला आमदार चांगला आहे असं वाटतं नाही, तालुक्याला विकासाचा एक शिक्षण या सगळ्या गोष्टी झालेला हाच आमदार तालुक्याला महत्वाचा. अच्छा विद्यमान जे आमदार होते त्यांनी विकास कामं केलीत का हो चांगल्यापैकी काम आहेत. मी गावात- माझ्या स्वतःच्या वैजे बाबळगाव गावचं मी माझं प्रॉपर वैजे बाबळगाव माझं तिथं माझं ते आमले तळाव म्हणून आहे तिथं जवळजवळ 30-40 लाखाचं प्राजक्तदादा तनपुरेचेच काम आहे. म्हणजे त्या तलावामुळे माझ्या गावातली जी निम्मी काही शेती आहे ती कमीत कमी 2-3 वर्ष डेव्हलप. बर ताई तुम्हाला काय वाटतंय लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का नाही नाही मिळाले नाही का बरं फॉर्मच नव्हता भरला फॉर्म भरला नव्हता बर कोणाचं सरकार यायला पाहिजे प्राजक्त दादा तनपुरे त्यांचं यायला पाहिजे अच्छा कोण आमदार व्हायला पाहिजे प्राजक्तदादा तनपुरे का करडिले नको नको. का बरं हुकुमशाही दडपशाही नको आहे मग अच्छा हुकुमशाही दडपशाही चालते का कोणाची इकडे चालते चालते ना कोण करतं कर दिली अच्छा कसली हुकुमशाही दडपशाही म्हणताय नेमकं? म्हणजे ग्रामपंचायतचे इलेक्शन असो किंवा आता मध्यंतरी दुष्काळ पडला होता त्यावेळेस छावण्या झाल्या होत्या हम्म. त्यावेळेस म्हणजे अडवणूक करणं अशा गोष्टी झाल्या. अच्छा हो आता विकास झालाय का गावचा हो रस्ते वगैरे सगळे पण आम्ही पाहिलं अजून रस्ता व्यवस्थित नाहीये गावागावात पोहोचलेला नाहीये आता हा रस्ता चालू आहे आता हम्म. आणि आमच्या ग्रामपंचायत मार्फत आता इथे एक 10 लाखाचा रस्ता झाला इथे बाजूला गावात पण रस्ते झाले. अच्छा सरकार कोणाचं यायला पाहिजे महाविकास आघाडी महाविकास आघाडी शरद पवार. ओके आणि मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे मुख्यमंत्री काय ते आता आपल्या थोडंच हातात आहे काही. जयंत पाटील हो जयंत उद्धव पाटील आहेत ठाकरे ना, आहेत ना. नाना पटोले जयंत पाटील आहेत ना. कोण व्हायला पाहिजे जयंत पाटील जयंत पाटील व्हायला पाहिजे ओके मामा कोण उभं राहिले राहुरीत रावरीत कळडिले आणि तनपुरे तनपुरे आणि करडिले हो काय कसा होईल सामना सामना कळडिले निवडून येईल. सामना होईल कसा सामना होईल म्हणजे ते जातीवादाचं काही इलेक्शन होणार नाही याच्यात. हा.
याच्यात माणूस बघून इलेक्शन होणार आता सध्या महाराष्ट्रात सगळीकडे. जातीवाद हे पेटवलेला आहे, याच्यावर इलेक्शन होणार नाही. माणसं चांगले आहेत तेच निवडून येणार आहेत. कोणी पेटवलाय जातीवाद? जातीवाद जरांगेनी पेटवला, फडणवीसनी पेटवला, हे विषय नाही आला. शरद पवारांनी पेटवला. याच्यात राजकारणाचा म्हणजे जातीचा काही संबंध येणार नाही. माणसं जे आहेत ते चांगले सच्चे माणसं निवडून येणार. कोण आहे सच्च? कर्डिले साहेब निवडून येते ना. सच्चा कोण आहे मग, कर्डिले की तनपुरे? जो निवडून येईल तो सच्चा दिसेल ना तुम्हाला. अच्छा, हा, तनपुरेंनी काय केलं मग? त्यांनी काय आमचे काय घोडे नाही मारले, पण निवडून येणार कर्डिले. कर्डिले निवडून येणार. हा. अच्छा, माणूस बघून मतदान करायचं का पक्ष बघून? पक्षाचा काही संबंध नाही. सगळे पक्ष वर जाऊन एक जागी होते तर पक्ष कोणाला बघायचं, माणूस बघून मतदान करायचं. आता सगळे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना सगळे एकच आहेत. 2 गट झाले दोहीकडे, आणि पक्ष कोणाला धरायचं, पक्षाचा विषयच नाही. माणूस बघून मतदान करायचं. मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हायला पाहिजे. एकनाथ शिंदे? हा, कुठल्या पक्षाचं तुम्ही नेमकं? आम्ही पक्षाचे कोणतेच नाहीत, हा, पण एकनाथ शिंदेच व्हायला पाहिजे मुख्यमंत्री. अच्छा. हा, लाडकी बहीण? लाडकी बहिणीला काय ते 1500 दिले आणि त्यांनी काही फरक होत नाही. पण माणूस कामाचाच आहे. काय काय कामं केली माणसानं? आता जे सरकार 2.5 वर्षापासून आल्याच्या नंतर इतका शेतकऱ्याला पैसा, कोणते बी बँकेत पैसेच आहेत. लाडक्या बहिणीचे पैसे, शेतकऱ्याच्या खात्यात पैसे, कायचे पैसेच पैसे. पैशाचा पाऊसच झालाय जसा. त्याच्यामुळं एकनाथ शिंदेच होणार आहे. आणि सरकार कुणाचं यायला पाहिजे? सरकार एका पक्षाचं कोणते येणार आहे? सगळे असेच येणार आहे. याचे 15, त्याचे 20, त्याचे 35 असेच येणार आहे. सरकार एका पक्षाचं थोडंच होणार आहे. महाविकास आघाडी की महायुती? महायुतीचं सरकार येणार आहे. तिकडे महाविकास आघाडी पण तयारी केली की? त्यांनी फुल तयारी करून द्या. कुस्ती लागली हो, हंगामात पहिलवान कोणता जिंकतो हे आपल्या हातात आहे, मतदान करणाऱ्याच्या हातात आहे. कारण लाडकी बहीण आहे का, ही पूर्ण आपल्या राज्यात पूर्ण तयारी झालेली आहे तिची. शरद पवार, उद्धव ठाकरे? शरद पवार, उद्धव ठाकरे हे 75 वर्षापासून या असेच आलडत यांनी काहीच केलेलं नाही. त्याच्यामुळे यांना कोणी काही हे करू शकत नाही. आता लोकसभेला त्यांची लई सीट निवडून आली की पण ते जरा वादळ उठले होतं ना जातीवादाचं, त्याच्यामुळे झालं ते. आता जरांगे साहेब गपचूप बसले. का? त्यांना आरक्षण भेटणार आहे त्याच्यामुळे ते गपचूप बसले. कोण देणार आरक्षण? जे सरकार येईल त्याच्या बापाला द्यावं लागेल. अच्छा, देईल का पण? त्यांच्या बापाला द्यावं लागेल ना. नाही दिलं तर? नाही दिलं तर त्यांनी रस्त्यावर उतरायचं. अच्छा, जातीचा विषय नाहीये. वंजारा असू, मराठी असू, कोणती असू, मुस्लिम असू, जातीचं राजकारण नाहीये. जो माणूस सच्चा आहे तोच निवडून येणार. बर, तुम्हाला काय वाटतंय कोण येईल निवडून? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. अच्छा, ते म्हणतात महायुती. ते काही म्हणतील, त्यांचं मत आहे बरोबर. याच्यात त्यांच्या मताला आपण कसला काय करायचं? यांच्या मताला आणि त्यांच्या मताला नाही. 2 जातीचे 2 माणसं. मी वंजाऱ्याचा, हे मराठ्याची. बर, मग आता हे जरांगेचे माणसं, आम्ही जस काय भाजपचे माणसं. आता जे ते आपल्या पद्धतीने सांगणार, त्याच्यात काय वाद नाही. बरोबर आहे का नाही? कोणाची माणसं तुम्ही? मी राष्ट्रवादी. अच्छा. शरद पवार. अच्छा, हो. इथे कोणी येईल मग निवडून? इथं प्राजक्तादाच्या ना. प्राजक्त दादा? हो. अच्छा, ते म्हणतात कर्डिले येतील, ते तुम्ही त्यांचं म्हणताय मत आहे, प्राजक्त दादा. त्यांचं मत आहे ते, माझं मत आहे ना. अच्छा, कसा होईल सामना मग? असंच मी म्हणतो, असंच होईल ना. तसाच होईल मग बर. तुमच्या मते कोणाचं सरकार येईल? महाविकास आघाडीचं महाविकास म्हणताय. आघाडी. आणि मुख्यमंत्री कोण असेल मग? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. हो. शरद पवारांच्या पक्षाचं तुम्ही म्हणताय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहिजे. मग आता युती का त्यांची युती नाही का? अच्छा. काँग्रेस, शिवसेना आणि शरद राष्ट्र पवारांच्या पण पक्षाचा आहे की चेहरा? हा? शरद पवारांच्या पक्षाचा चेहरा आहे की मग? आहे. मग आता एक वंसर इलेक्शन झाल्यानंतर जे काही उमेदवार येतील त्याच्यातून एखादा निवडतील जयंत मुख्यमंत्री. पाटील आहेत की त्यांच्या चालतंय पक्षाचे? ना, मग ते बी येऊ शकतात. सुप्रिया सुळे सुद्धा होऊ शकते. अच्छा, बर 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 बर. काय वाटतंय, लाडकी बहीण गेम चेंजर ठरेल का? लाडकी बहीणचं काय नाही, काही फरक पडणार नाही. नाही, महिला खुश झाल्यात पण 1500 रुपये घेऊन. महिला खुश का होती? त्याच्या ताब्यात, नवऱ्याच्या ताब्यात आहेत महिला स्वतंत्र कुठे आहेत का? ते या योजनेचे आहेत त्या इलेक्शनचा जुमला आहे हा सगळा. सरकारी पैसा वापरून राहिले. अच्छा, बर.
तिकडे पण एक बाबा आहे, त्यांना पण विचारू. बाबा इकडचेच का, इथलेच का तुम्ही? इथलाच बर, काय वाटतंय, काय वारं सांगते मतदारसंघात? वार आता खूप मोठ्याने जोरात चालू आहे. बर का बरं खूप मोठ्याने चालू आहे? का बरं? सारखं वारण फिरण सगळं सगळं चालू. कोण उभं राहिले काय माहितीये का? इथं लागून कोण नाही उभा राहिलो. तनपुरे राहिलेत की कर्डिले राहिले, तनपुरे राहिले? राहिले तिकडं, हा, आपल्यापर्यंत अजून आलं नाही ते. अच्छा. कुणाला मतदान करणार मग? नाही ते आल्याशिवाय तर काही सांगताच येत नाही ना. कोणी चाललं नाही का? इथं कोणालाच माहित नाही अजून कोण उभा राहणार आहे, कोण हे करणार आहे ते. बर बर, तुम्हाला कोण मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे असं वाटतंय? आज काहीच नाही सांगता येत. बर, आपण पाहिलं राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय चित्र आहे, तिथल्या लोकांचा कौल कुणाला असेल हे तर लोकांनी आता सांगितलेलंच आहे, पण नेमकं चित्र काय असेल हे लवकरच म्हणजे 23 तारखेला आपल्याला कळेलच. पण तुम्हाला काय वाटते, राहुरीचा आमदार नेमका कोण व्हायला पाहिजे, कर्डिले की तनपुरे? तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपर इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आणि तुमच्या सुद्धा मतदारसंघामध्ये नेमकं काय सुरू आहे हे जर पाहायचं असेल तर विशेष भरीला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.